नमस्कार मंडळी, मी कल्पना तुमचं आपल्या कुक विथ कल्पना चॅनल वरती स्वागत. आज आपण बनवणार आहोत आगरी पद्धतीचं मटण. साहित्य पाहूया. आपण 1 किलो मटण घेतलेलं आहे, तेल घेतलंय, अख्खा गरम मसाला आहे, कांदा आहे, मीठ आहे, बटाटा घेतलाय पण मटण घालायसाठी, मसाले घेतलेले आहेत, त्याच्यात आपण हळद घेतलाय, गरम मसाला घेतलाय, मटण मसाला घेतलाय, धना पावडर आहे आणि तिखट मसाला आहे. वाटण्यासाठी आपण सामान घेतलेलं आहे, कोथिंबीर आहे, खोबरं आहे, भाजलेला कांदा आहे, लसूण आहे आणि सर्व प्रकारचे अख्खे मसाले आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये अख्खे मसाले टाकू. मसाले थोडेसे फ्राय करून घेऊ. मसाले फ्राय झाले की त्याच्यात आपण कांदा घेऊ. कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घेऊ. कांद्याकडून आपण मीठ टाकूया म्हणजे कांदा लवकर नरम होईल. कांदा फ्राय झालेला आहे, आपण त्याच्यात आपले सर्व मसाले टाकू. मिक्स करून घेऊया. मसाला मिक्स करून झालाय, आपण त्याच्यामध्ये मटण टाकू. मटण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. नंतर त्याच्यात आपण गरम पाणी टाकणार. आपण याच्यामध्ये आता गरम पाणी टाकू. टोपावर झाकण ठेवून आपण झाकणामध्ये पाणी टाकणार आहोत आणि पाऊण तास मटण शिजवून घेणार आहोत. पाऊण तास झालेला आहे, मटण शिजलाय का चेक करूया. मटण शिजून झालंय, आपण त्याच्यात बटाटा टाकू. मटणाला काही पिशवी ठेवायचे. मटणासोबत जर टाकले तर ते फुटतात, त्याच्यामुळे आपण मिक्स करून पुन्हा बटाटा शिजेपर्यंत शिजवून ठेवून आपण 15 मिनिटं शिजवून घेऊ. त्यासाठी जे आपण कांदा फुलाचं वाटण करणार आहोत तो करून घेऊ. 15 मिनिटं झालेले आहेत, आपण मटणामध्ये वाटण टाकू. दहा मिनिटं झालेले आहेत, मटण व्यवस्थित शिजलेलं आहे. आता आपण कोथिंबीर टाकून